महिलांमधलं जे कलागुण आहे पण सोबतच त्यांचं पौष्टिकतेचं ज्ञान हे जास्त महत्त्वाचं आहे। कारण वर्ध्याच्या साई मंदिरात गृहिणीसाठी मोदक स्पर्धा। मोदक स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आगळ्या वेगळ्या मोदक स्पर्धेत महिलांनी तयार केले आकर्षक मोदक। वर्धा सोशल फोरमच्या वतीने वर्ध्यात साई मंदिर येथे आगळी वेगळी मोदक स्पर्धा घेण्यात आली। या मोदक स्पर्धेत 35 महिलांकडून सहभाग घेत खवय्यांसाठी विविध चवीचे मोदक आणण्यात आले। चवीने गोड, तिखट आणि विविध तृणधान्यापासून तयार करण्यात आलेल्या मोदकाचा यात समावेश होता। आकर्षक सजावट, मोदकांची रचना आणि वापरलेल्या रेसिपी यामुळे मोदकांकडे लक्ष वेधले गेले आहे। स्पर्धेत विजयी ठरलेल्या महिलांना बक्षिसे देखील देण्यात आली। आता सांगितलं की महिलांमधलं जे कलागुण आहे पण सोबतच त्यांचं पौष्टिकतेचं ज्ञान हे जास्त महत्त्वाचं आहे। कारण की त्यांना माहित असतं की कसं खाऊ घालायचं, त्याला चव कशी आणायची आणि त्याच्यासोबत पौष्टिकतेला कॉम्प्रोमाइज नाही करायचं म्हणून। आणि मोदक मला असं वाटतं गणपती बाप्पाने जेवढं तो ज्ञानाचा देवता आहे तसंच त्या गणपती बाप्पाने मोदकामध्ये विविध प्रकारच्या पदार्थ भरून स्वरूप त्याला मोदकाचं द्यावं पण त्याची पौष्टिकता वाढवावी याच उद्देशाने महिलांच्या या ज्ञानाचा फायदा समाजातल्या इतर लोकांना व्हावा याच्यासाठी मोदक स्पर्धा आम्ही इथे घेतली। मुळातच मी सुरुवातीला सांगितलं की गणपती बाप्पाचा उत्सव हा पूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्साहाने साजरा करतो। त्यातल्या त्यात महिला उत्साहासोबत त्यांचा श्रद्धा इतकी मोठी असते की त्या निमित्ताने त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी म्हणून हा एक अभिनव। मोठ्या शहरांमध्ये कदाचित या गोष्टी त्यांना वेगवेगळ्या व्यासपीठावर मिळतात पण आपल्यासारख्या छोट्या शहरांमध्ये ते व्यासपीठ मिळवून देण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही वर्धा सोशल फोरम आणि दिनेश क्लबच्या माध्यमातून केला आणि मला असं वाटतं तो अतिशय उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। आणि महिला खूपच उत्साहाने आणि त्यांनी इतक्या विविध प्रकारचे मोदक बनवून आणले आहेत की मला असं वाटतं त्याच्या कृतींचा फायदा येणाऱ्या काळात समाजाला निश्चित होणार आहे। म्हणजे अक्षरशः आपण म्हटलं तर ते 48 वर्षाच्या साधारणतः 35च्या वरती महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षीपासून ही स्पर्धा खूप आधी डिक्लेअर करून त्याला जिल्हास्तरीय स्वरूप आम्हाला द्यायची इच्छा आहे आणि त्याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण त्या स्पर्धकांना बक्षिसं देण्याचा आमचा मानस आहे आणि याच्यामध्ये खरंच खूप छान वाटत आहे सहभाग घेतलेला। कारण एक गृहिणीला आपल्याला आपल्या कलेचं काहीतरी दाखवायचं असतं, त्याच्यामुळे इथे आल्यानंतर आपण जे सादर करतो किंवा दाखवतो त्याच्यामध्ये त्या गृहिणीला खरंच आनंद मिळतो। मी इथे विड्याच्या पानांपासून उकळीचे मोदक केलेले आहे। ते विड्याचे पानं 20, 25, 50 पानं घेतलेले आहे। ते खलबत्त्यामध्ये बारीक करून त्याच्यामध्ये गुलकंद वगैरे सगळं टाकून, चेरी आणि खोबरा किस वगैरे सगळं टाकून ते मिश्रण मी एकत्र केलेलं आहे। आणि नंतर मग मी वाफवलेले मोदक केलेले आहे। ते वाफवून घेतले, स्टीम केले आणि ते मोदक मी तयार केले गुलकंदयुक्त। एका गृहिणीला स्पर्धा ही हवीच असते कारण तिला असं आपलं सादरीकरण करायचं असते आणि स्पर्धा वेगवेगळ्या स्पर्धेतून ती आपलं सादरीकरण करत असते। त्याच्यामुळे एका गृहिणीला धनधान्यापासून किंवा कुठल्या वस्तूपासून किंवा साहित्यापासून बनवलेलं तिला फार आवडतं आणि तिला ती स्वतः खाण्यापेक्षा दुसऱ्याला मी टेस्ट केलेलं खरंच खूप छान असते। त्याच्यामुळे स्पर्धा ही व्हायलाच पाहिजे आणि आज ही स्पर्धा मी पहिल्यांदाच भाग घेतली आहे, त्याच्यामुळे मला खूप आवडली आहे। नेक्स्ट टाइम याच्यापेक्षा अजून प्रयत्न करेल की खूप चांगलं करायचं।